सत्य का साहस। नागपुरातून एक मोठी बातमी समोर येते। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला असून सपकाळांना थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला त्यांनी दिला। नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी करणं हा महाराष्ट्राचा आणि महाराजांचा घोर अपमान आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या डोक्यात फरक पडला असून त्यांना तातडीनं उपचाराची गरज आहे असंही ते बोललेत। आक्रोशामध्ये आली आहे आणि हर्षवर्धन सपकाळांना लोक सोडणार नाही। सर, ज्या गावात जातील, ज्या शहरात जातील, त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळला लोक सबक शिकवतील। खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे। राहुल गांधीची वाट बघू। राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांची भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल। आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहेत हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। अब तक सत्य का साहस।